काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, गुरुचरित्रामध्ये आपण बघतोय, काल आपण बघितलं राजा इक्ष्वाकुंशीला गौतम ऋषी गोकर्णाचं महत्त्व सांगताना एका चांडाळिणीचं कथन करतायत की ती पूर्वी सौदामिनी नावाची सुंदर ब्राह्मण स्त्री होती। हे सगळं आपण काल बघितलं। तिने केलेल्या कृत्यामुळे, तिने केलेल्या दोषामुळे, पापामुळे ती नरकात पडली। नरकात अनंत यातना भोगल्यानंतर घातली तियेसी नरकात भोग भोगी अति दुःखित। खूप दुःख भोगल्यानंतर ती चांडाळ योनीमध्ये जन्माला आली आणि जन्मल्याच ती आंधळी झाली, विद्रूप झाली आणि तिचं ते रूप बघून माता पिता तिला कसा तरी लोकलाजेस्तव सांभाळ करत होती। तिला उष्ट जेवायला खायला देत होती। तिच्यापासून आप्त स्वकीय लांब जात असायचे। तिला दगडासारखं पोसायचं म्हणून माता पिता तिचं पालन पोषण करत होते। आधीच आंधळी, त्यामध्ये विद्रूप वर्ण आणि काही काळानंतर तिला कुष्ठरोग झाला आणि यात अतिदुःख म्हणजे जे माता पिता तिला सांभाळ करत होते ते माता पिता ही तिचे स्वर्गवासी झाले, दरिद्री झाली। माता पिता गेल्यानंतर आप्त स्वजनांनी तिचा त्याग केला। ऐसे असता वर्तमानी सर्वांगी झाली कुष्ठवर्णी, पंचत्व पावली पिता जननी, दरिद्री झाली निराश्रित झाली, दरिद्री झाली। सर्वांग कुष्ठवर्ण पीडित, सगळ्या अंगाला कुष्ठ झाल्याने तिला अतिशय त्रास होत होता। तिच्या स्वजनांनी तिचा तर त्याग केला होता, त्यामध्ये भाऊ बहीण सगळे, आणि शेवटी नाईलाजास्तव ती भिक्षा मागून आपलं पोट भरत होती। सर्वांग कुष्ठवर्ण त्याची ती तिचे स्वजन भ्रात म्हणजे भाऊ सुद्धा भिक्षा मागून उदर भरी रक्षण करी शरीर आपल्या शरीराचं जे काय कुष्ठवर्ण आहे, विद्रूप आहे, आंधळी आहे, त्या शरीराचं ती भिक्षा मागून उदरभरण करत होती। अशा ह्याच्यात ती चांडाळी, तिला भूक लागली आहे। ऐणे परी चांडाळी वर्तता असे बहुत काळी, फार दिवसापासून उपाशी आहे। आपल्या शरीराला कुष्ठ झालंय, आपण आंधळे आहोत, दुःख करायला लागली आहे। तिला साधं शरीर झाकण्याकरता पुरेसे वस्त्र सुद्धा मिळत नव्हते। हे गत जन्मीचं तिचं पाप
नरकात भोगल्यानंतर सुद्धा मनुष्य देह घेतल्यानंतर तिला भोगावं लागत होतं. आणि अशा ह्याच्यात वय वाढत गेलं, वृद्ध झाली, लोकांकडे भिक्षा मागू लागली. रस्त्यामध्ये लोळा गोळा पडून ती भिक्षा मागे, पण त्या भिक्षेमध्ये तिचं पोट भरत नव्हतं. खूप दुःख करायची, वियोग करायची, कारण पूर्ण शरीराला व्याधी आहे हो. त्याच्यातनं पू येत आहे, रक्त येत आहे, किडे येत आहेत, त्या शरीराला दुर्गंधी येते आहे. दुर्गंधी येत असे महादोषी, सर्वांग कुष्ठ गळत असे. अशा याच्यात माघ महिना आला आणि माघ महिन्यामध्ये लोक यात्रेला निघाले. तिच्या गावातले लोक यात्रेला निघाले आहेत माघ महिन्यात. कुठे? महास्थान गोकर्णासी. गोकर्णाला तिच्या गावातले लोक आपल्या बायका मुलांसहित यात्रेला निघाली आहे. शिवरात्रीचे यात्रेशी महाशिवरात्र माघ महिन्यामध्ये येते आणि माघ महिन्यातल्या त्या शिवरात्रीच्या यात्रेकरता गावातले लोक आपल्या मुला बाळांसहित निघाले. गोकर्णाला अनेक लोक येतात, देशोदेशीचे, सगळ्या वर्णाचे, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य या सर्व वर्णाचे लोक त्या गोकर्णाच्या यात्रेला येतात. ही पण त्यांच्या बरोबर निघाली आहे. नाना राज्याचे राजे पण आहेत, त्यांच्या बरोबर लवाजमा आहे, हस्ती आहे, रथ आहे, घोडे आहेत. असे सगळे जण फक्त हिच्या गावातले नाही तर अनेक देशातले, अनेक गावातले, रावापासून रंकापर्यंत सर्व यात्रेला येत आहेत. कोणी भगवान शिवाचं गायन करतायत, कोणी भगवान शिवाच्या गायनावर नृत्य करतायत, शिवाचं स्मरण करतायत. आपण म्हणतो त्याप्रमाणे हौशे नवशे गौशे सगळे या यात्रेला येत आहेत. आणि ही चांडाळीन सुद्धा गोकर्णाच्या यात्रेला या लोकांच्या मागोमाग निघालेली आहे. रस्त्यामध्ये भिक्षा मागून आपलं पोट भरायचं. लोक जातात रस्त्यांनी, त्यांच्याकडे भिक्षा मागायची, कसं तरी आपलं पोट भरायचं आणि आपणही गोकर्णाला जावं असा मनी भाव ठेवून, कारण तिथे यात्रा आहे, भिक्षा चांगली मिळेल म्हणून ती यात्रेला निघाली. महाजन लोकांसमवेत मोठी लोक होती, धनिक लोक होती आणि त्या लोकांच्या मागोमाग ही यात्रेला निघाली. पहिलेच पापिणी आहे ही, अनेक पाप केली आहे, त्यामुळे ती पीडा उपभोगते आहे. भूक लागल्यामुळे भिक्षा मागते आहे. कधी वस्त्र, नवीन वस्त्र कधी तिने बघितलं नाही. त्या घाणेरड्या वस्त्रामध्ये, घाणेरड्या अवस्थेमध्ये धुळीमध्ये लोळते आहे, उपाशी पोटी आहे. आणि उपाशी असताना मनामध्ये स्मरण करते की मला मरण काय येत नाही. मरणाची पण अपेक्षा करते. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना म्हणते, अहो धर्म करा, काहीतरी दान द्या, मी उपाशी आहे.
सर्व अंगाला माझ्या रोग आहे, कुष्ठ आहे, माझ्या अंगावर धड वस्त्र सुद्धा नाहीये. अहो, धर्माच्या नावाने भिक्षा द्या, धर्माच्या नावाने दान करा. मी उपाशी आहे, मला दिसत नाहीये, धर्म करा हो. अहो, मी पूर्वजन्माजन्मी काहीही पुण्य केलेलं नाही, यामुळे मी अशा प्रकारची पीडा उपभोगते. तुम्ही धर्म करा. माझ्याकडनं त्या जन्मामध्ये धर्म झाला नाही, अनेक पाप झाली. तुम्ही तरी धर्म करा. त्यामुळे याचक वृत्तीने, लाचार वृत्तीने ती भिक्षा मागते. त्या दिवशी शिवरात्र होती, गोकर्णात आलेली आहे, शिवरात्र होती. आता शिवरात्रीला लोकांना उपास असतो. निरंकार उपास करणारे शिवरात्रीला लोक आहेत, भक्त आहेत. लोकांना उपास आहे. येणे परी मार्गातो चांडार्यसे याचितो, ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न घाली भिक्षा ती. तिला कोणी भिक्षा घालायला तयार नव्हतं, कारण उपासच होता. त्यामुळे जोरजोरात आक्रोश करते आहे. व्याधीचा तर त्रास होतोय, पण भुकेचा पण त्रास होतोय. तिचा जठराग्नी प्रदीप्त झालाय, खूप भूक लागलीये. अहो, धर्म करा, धर्म करा, अशी ती किंचाळून सांगते आहे. लोक शिवरात्री असल्या कारणाने उपास आहेत आणि लोक शिवाच्या दर्शनाकरता, गोकर्ण महादेवाच्या दर्शनाकरता रस्त्याने जात आहेत. त्यांना अडवते आहे. अहो, काहीतरी द्या हो. त्यांच्या हातामध्ये बेलाची पानं आहेत आणि काही जण चेष्टेनी तिच्या हातावर बेलाची पानं देतात. हे जर कारण उपास आहे, काही देणं शक्य नाही, देणार नाहीत, पण उपहासाने तिची चेष्टा म्हणून तिच्या हातामध्ये बेलाची पानं देत आहेत. ती त्या आता दिसत नाही आहे, आंधळी आहे. काय ठेवलंय हातात माहित नाही, पण ती त्याचा वास घेते. बेलाची पानं आहेत म्हणून ती फेकून देते. हाती घालिसी बिल्व मंजिरी, घाली ते तियेचे करी, आघ्रोणी पाहे येरी, भक्षण वस्तू नव्हे जाण. तिच्या हातात ती बेलाची पानं पडल्यानंतर ती वास घेते त्याचा आणि रागाने ती फेकून देते. आणि ती आश्चर्यकारकरित्या फेकलेली बेलाची पानं त्या शिवाच्या लिंगावर पडतायत. त्यामुळे एक दृष्टीने तिच्याकडनं ती शिवाची पूजा होते. रात्री अंधार पडलाय, तिचं जागरण झालंय, कारण भुकेनी व्याकुळ आहे, पोटात अन्न नाही, त्यामुळे निद्रा येत नाही. कोपोरी टाके बिल्व मंजिरी, जाऊनी पडती लिंगावरी, रात्री असती अंधारी, अलभ्य पूजा घडली देखा. अंधारामध्ये तिच्या हातून चुकून ती बेलाची पानं आश्चर्यकारकरित्या फेकल्यानंतर ती त्या शिवलिंगावर जाऊन पडली.
कोणी तिला भिक्षा घातली नाही, त्यामुळे तिचा त्या दिवशी उपवास घडला. योगायोगाने उपास घडला. योगायोगाने हातातली बेलाची पानं शिवलिंगावर गेली. शिवाला ती पूजा पावली. आश्चर्य आहे ना? होय, आश्चर्य आहे. पण का पावली? तर तिच्या मनामध्ये कुठलंही किलबिश नव्हतं. फक्त एकच चिंता होती, उदरभरणाची. आपण दर्शन करतो त्यावेळेस आपल्या मनात अनेक विचार असतात, हे लक्षात घ्या. एकाग्र चित्ताने आपली पूजा होत नाही. हिची रागाने का होईना, चिडून का होईना, पण एकाग्रतेने ती पूजा झाली. शिवाला ती पूजा पावली. पूजा पावली त्या शिवाशी तिने वाहिलेली बेलाची पानं त्या शिवाला पावली. एवढंच तिच्या हातून पुण्य घडलंय. एक तर शिवाला ती पूजा पावली, ते पुण्य घडलंय. दुसरं, त्या दिवशी तिला कोणीही भिक्षा घातली नाही म्हणून उपवास घडलाय. आणि रात्रभर तिचं जागरण झालंय. तुष्टदो ईश्वर हर्षी, भगवान शिव तिच्या पूजेने तुष्ट झाले. कुठलाही प्रयत्न न करता ही अशा प्रकारे तिची पूजा घडली आहे. येणे परी चांडाळीसी उपवास घडला अनयासी. तेथून उठले दुसऱ्या दिवशी तिथून उठली. या ठिकाणी भिक्षा मिळत नाहीये, दुसऱ्या ठिकाणी भिक्षा मागूया म्हणून दुसऱ्या ठिकाणी ती भिक्षा मागायला गेली. या ठिकाणी भिक्षा मिळत नाहीये, पूर्ण दिवस तिथे काढलाय म्हणून दुसऱ्या ठिकाणी गेली. पहिलेच ती कुष्ठरोगी आहे, आंधळी आहे, अशक्त आहे. त्यात उपास घडलाय, अशक्त झाली, अजून नेत्रहीन आहे, तिला काही रस्ताही दिसत नाहीये. फक्त या जागी भिक्षा मिळत नाही म्हणून जागा बदलण्याकरता ती तिथून उठली. आणि सूर्याची किरण तिच्या अंगावर पडली. त्या रोग्याच्या, कुष्ठरोग्याच्या अंगावर सूर्यकिरणे पडल्यानंतर त्याचा दाह होतो. दुःख होय असा मासी. प्रचंड दुःख झाले. आणि पूर्वजन्मीचे सगळे दोष तिला आठवायला लागले. सगळी कर्म आठवायला लागली. हे सगळं दूत, शिवदूत गौतमांना सांगतायत. गौतम राजा इक्ष्वाकुंशीला सांगतोय आणि सिद्ध नामधारकामार्फत तुम्हाला आम्हाला सांगतोय. ऐसे चांडाळी कष्टत अति त्रासामध्ये, अति चिंतेमध्ये कंटाळून ती एका सूर्याचा ताप होतोय, सूर्याचं ऊन लागतंय म्हणून एका झाडाच्या सावलीत इथे आली आहे. आणि आपला प्राण आता ती त्याग करणार आहे. त्यजू पाहे प्राण त्वरित. ती प्राण त्यागाला लागली आहे म्हणून आम्ही धावत आलोय. अहो पुण्य घडले. हिला काय पुण्य घडलं तर उपवास झाला शिवरात्रीचा, बिल्वपत्र वाहिली शिवाला, रात्रभर जागरण झालं आणि या 3 पुण्यकर्मांनी
तिचं समस्त पाप गेलं. तया पुण्ये करुणी पाप गेले शतजन्मीचे, हे प्रीतिपात्र ईश्वराचे. आणि म्हणून ही ईश्वराच्या शिवाच्या कृपेला पात्र झाली, म्हणून पाठविले आम्हासी. म्हणून भगवान शिवानी आम्हाला हिच्या करता पाठवलंय, हिला घेण्याकरता पाठवलंय. ऐसे म्हणती शिवदूत. आणि मग शिवदूतांनी हे गौतमाला सांगून तिच्या अंगावर अमृत शिंपडलं. अमृत शिंपडल्यानंतर तो कुष्ठी देह होता, तो दिव्य देह झाला आणि त्वरित ती शिवलोकाला निघून गेली. असं हे गोकर्णाचं स्थान आहे. गौतम सांगतात, राजा असं हे महान गोकर्णाचं स्थान आहे. तर तुझी तिथे ब्रह्महत्या किंवा त्या ब्राह्मणीचा शाप नष्ट होईल. तू जा, जाताची तुझे पापे जाती. अरे तू गेल्या गेल्या तुझे पापी जातील. तुला या जन्मामध्ये उत्तम असं ऐश्वर्य प्राप्त होऊन नंतर परमाशी उत्तम गती प्राप्त होईल. मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय धरू नको. हे गौतमाचं वचन ऐकल्यानंतर राजाला मनामध्ये अत्यानंद झालाय. तो ताबडतोब गौतमाचं हे सगळं वर्णन ऐकलं. गौतमाने गोकर्णाचा केलेलं वर्णन ऐकलं, तो दृष्टांत ऐकला आणि राजा ताबडतोब गोकर्णामध्ये गेला आणि पापा वेगळा झाला. म्हणून हे पुण्य पावन असं क्षेत्र आहे राजा, हे गौतमाने सांगितलं होतं. आणि सिद्धही सांगतोय, हे नामधारका असं हे पुण्य पावन स्थान आहे, म्हणून आमचे श्रीपाद त्या ठिकाणी जाऊन राहिले. ऐसे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण. सिद्ध म्हणे ऐक कथन. हे कथन ऐक, बनो मन एकाग्र हो. हे नामधारका, ही संपूर्ण कथा तू एकचित्तानी एकाग्रतेने ऐक, असं सिद्ध नामधारकाला सांगतोय. नामधारकाने हे ऐकल्यानंतर सिद्धाला मनोमन नमस्कार केला आणि सिद्धाला म्हणतोय, गोकर्ण महिमा निरोपिलासी. तुम्ही गोकर्ण महिमा सांगितला, गोकर्ण महिमा सांगितला. गोकर्णाच्या महाबळेश्वरच्या लिंगाच्या स्थापनेपासून त्या चांडाळणीपर्यंतचा सर्व वृत्तांत सांगितला. मग आमचे गुरु श्रीपाद श्रीवल्लभ किती दिवस तिथे राहिले आणि पुढे काय झालं. कारण श्रीपाद कुलोपुरात आलेले आहेत, पुढे नरसिंह सरस्वतींचा अवतार झालेला आहे. हे सिद्धा, श्रीपाद श्रीवल्लभ कुलोपुरामध्ये किती दिवस राहिले हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. माझ्या मनाला ते ऐकण्याचा वेध लागलाय. श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू माझे मनी लागला वेधू. वेध लागले आहेत. चरित्र ऐकता महाआनंदू. अहो हे चरित्र ऐकताना मला महा आनंद होतोय. माझ्या मनामध्ये अत्यंत आनंद होतोय. महानंदू अतिउल्लास होत असे. हे नामधारकाचं वचन ऐकून सिद्धालाही अतिशय आनंद झालाय. आणि सिद्ध पुढे विस्तारून सांगतोय, गोकर्ण क्षेत्री श्रीपाद येती. तू विचारतोयस ना किती वर्ष तिथे राहिले,
तर 3 वर्ष गोकर्ण श्रीपाद यती, राहिले वर्ष 3 गुप्ती. 3 वर्ष राहिले, पण कसे? गुप्त स्वरूपात. आणि मग तिथून श्रीपाद श्री वल्लभ गेले गिरी पर्वतावर. गिरणार तेथोन श्री गिरी पर्वता लोकानुग्रहा कारणे, लोकांना अनुग्रह देण्याकरता पुन्हा गोकर्णाहून ते गिरी पर्वतावर गेले आहेत. पण गोकर्णामध्ये 3 वर्ष ते गुप्त राहिले. ज्यांचे करिता चरण दर्शन, अहो ज्यांचं चरण दर्शन केल्याने समस्त तीर्थ, सर्व तीर्थ हे त्यांचं चरण आहे. सर्व तीर्थात समान यांचं चरण आहे असं कोण सांगतं? तर वेद आणि पुराण सांगतात. चरणम पवित्रम विततम पुराणम. पुराणामध्ये, वेदांमध्ये श्रुती सांगतात की त्यांचं चरणच सर्व तीर्था समान आहे. समस्त तीर्थे गुरुचरणी, सगळी तीर्थ ही गुरुचरणावर आहे. मग त्यांनी का तीर्थ हिंडावीत हा प्रश्न रास्त आहे. अहो ज्यांचे चरणच सगळ्या तीर्था समान आहेत, त्यांनी तीर्थ का हिंडावी असं जर तू म्हणत असशील तर नामधारका, अरे लोकांना अनुग्रह देण्याकरता ते तीर्थ हिंडत होते. गिरी पर्वतावर 4 महिने राहिले. मास क्रमोनी तेथे किती? मास 4. आले निवृत्ती संगमाते. मग निवृत्ती संगमाला आले, साधू संन्याशांना भेटले आणि त्या ठिकाणून श्रीपादांची जी कुरवपूर ही कर्मभूमी आहे, पिठापूर ही श्रीपादांची जन्मभूमी आहे आणि कुरवपूर ही श्रीपादांची कर्मभूमी आहे. गोकर्णात 3 वर्ष राहून, गिरी पर्वतावर 4 महिने राहून, निवृत्ती संगमाला जाऊन सगळ्या साधू संतांना दर्शन देऊन ते कुरवपूरला आले. कुरवपूर महाक्षेत्र. कुरवपूर हे खूप मोठं क्षेत्र आहे. कुठे आहे? कृष्णेच्या काठावर आहे. कृष्णगंगा आहे नीर. ते जे पाणी आहे ते कृष्णगंगेचं पाणी आहे. महिमा तेथील सांगता अपार. अरे त्या ठिकाणचा महिमा किती सांगावा, फार महिमा आहे. भूमंडळामध्ये असं क्षेत्र दुर्लभ आहे. तिथला महिमा सांगता सांगता ही कथा खूप वाढेल, खूप वाढेल ही कथा. पण त्याच्याही पेक्षा पुढचं चरित्र जे आहे गुरूंचं, ते अमृतासारखं आहे. त्यामुळे इथली जास्त कथा वाढवण्यापेक्षा ते अमृतासारखं चरित्र, गुरुचरित्र मी तुला सांगतोय, ऐक. श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरी राहिले आणि ती माहिती सर्व श्रुत झाली. कारण त्यांचा प्रगट होण्याचा महिमाच अपार आहे. जे जन भक्तियुक्त अंतःकरणाने श्रीपादांचं स्मरण करतात, श्रीपादांची पूजा करतात, त्या सगळ्यांना सौख्य प्राप्त होतं.
कन्यापुत्र पाहिजे असेल, कन्यापुत्र होतात, लक्ष्मी प्राप्त होते आणि मनामध्ये तुम्ही जे योजना करतात, मनामध्ये तुम्ही जी अपेक्षा करतात आणि ती अपेक्षा पूर्ण होते. तिथला महिमा सांगण्याकरता अपार आहे, त्याचा विस्तार खूप आहे. तू पण शांत रहो. मी त्यातलं तुला थोडंसंच सांगतो, कारण पुढे गुरुचरित्र अपार आहे. पुढे अवतार व्हावया गती. आता पुढचा अवतार होण्याकरता मी जे जे काय सांगतो ते शांत चित्ताने ऐक. श्रीपाद कुरवपूर असती, श्रीपाद कुरवपूरला होते. कार्याकारण त्यांनी मनुष्य देह घेतला होता. त्याचं पूर्व कथन वेदशास्त्र ब्राह्मण जो होता त्यांनी काय काय जन्म घेतले हे सगळं तुला मी पुढील कथेतून सांगणार आहे. कारण कुरवपूरचं वर्णन करण्याकरता अपार वर्णन आहे, काय काय त्याचं वर्णन करू. त्यामुळे मी तुला संक्षिप्त सांगितलंय, संक्षिप्त सांगतोय. पुढे अवतार व्हावया गती सांगेन ऐका एक चित्ती, एकाग्र होऊन एक चित्ताने मी सांगतो ते ऐका. श्रीपाद कुरवपुरा असती, कार्या कारण मनुष्य देह धारण करती. अवतार व्हायचं जे कारण आहे ते हेच आहे, लोकांना अनुग्रह देणे, भक्तांना संकटातनं दूर करणे. मग श्रीपादांना अवतार कसे घ्यावे लागले, नंतर कुठला अवतार घ्यावा लागला, काय हे सगळं गुरुचरित्रामध्ये विधित आहे, ते मी तुला सांगतो. असं नामधारकाला सिद्ध सांगतायत. सिद्धांनी पुढे काय कथा सांगितली हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.